मी प्राध्यापिका अल्पना खवाळे, ॲडव्होकेट यादवराव धोटे, कनिष्ठ महाविद्यालय राजूरा। विद्यार्थी मित्रांनो, आज जी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्या परिस्थितीमुळे आज आपण सर्वजण या इंटरनेटच्या माध्यमातून आपण या ठिकाणी शिकवणी वर्ग चालू करीत आहोत। तर आज विद्यार्थी मित्रांनो, जो मी विषय घेऊन या ठिकाणी आलेली आहे तो विषय म्हणजे समाजशास्त्र। आणि समाजशास्त्र हा विषय जरी तुम्हाला एक अनोळखी विषय वाटत असेल, परंतु जर ह्या विषय संबंधातली जसजशी माहिती तुम्हाला देत जाणार तेव्हा तुम्हाला हा जो विषय आहे तुम्हाला तुमच्या परिचयाचा वाटणार। कारण की समाजशास्त्राची एक व्याख्याच अशी केलेली आहे की ज्या शास्त्रात समाजाचा अभ्यास केला जातो त्या शास्त्राला समाजशास्त्र असं म्हणतात। आता समाज म्हणजे काय की आपण ज्या ठिकाणी राहतो ते म्हणजे एक समाज। म्हणजे जो कुणी गावातून आलेले असेल, कुणी आदिवासी समुदायामधून आलेले असेल, कुणी शहरी भागातून आलेले असेल, आणि ज्या भागातून आपण आलेलो आहे आणि ज्या ठिकाणी आपण राहतो तेच म्हणजे एक समाज आहे। आपण त्याला समाज असं म्हणतो। मग समाज म्हणजे काय की मानवी संबंधाचे जाळे म्हणजे समाज होय। मानवी संबंधाचे जाळे, कारण की मानव हा एकट्याने राहत नाही तर तो मिळून मिसळून एकोप्याने राहत असतो। कारण की प्रत्येक प्राणी पण तसाच असतात की प्रत्येक प्राणी हा एक कडक करून राहत असतो किंवा एक म्हणजे आपल्या समूहामध्ये राहत असतो। अगदी मानव सुद्धा तसंच आहे। मानवाला सुद्धा अवघड नाही की तो सुद्धा एकट्याने राहत असेल। हे तुम्हाला जगामध्ये म्हणजे पृथ्वीवर असं दिसणार नाही। म्हणजेच मानव हा एक मानवी संबंधाच्या जाळ्यामध्ये गुरफटलेला आपल्याला दिसून येतो। म्हणजे आपल्याला समाज प्रकाराचं नाव सुद्धा तेच आहे की समाजशास्त्राचा परिचय। की समाजशास्त्राचा परिचय की आता शास्त्र, आता तुम्हाला असं वाटत असेल की शास्त्राचं जे आहे हे विज्ञानाशी कनेक्टेड आहे असं तुम्हाला वाटणार। मग याला शास्त्र का बरं असं म्हटलेलं आहे, तर याला सुद्धा एक शास्त्राचा दर्जा याच्यासाठी दिलेला आहे की समाज म्हणजे आपली एक प्रयोगशाळा समजून घ्या। समाज म्हणजे आपली एक प्रयोगशाळा आहे आणि त्या समाजामध्ये राहत असताना त्या ठिकाणी विविध गोष्टी घडत असतात आणि विविध गोष्टी घडत असताना त्या सत्य असतात। म्हणून कोणती म्हणजे विज्ञानामध्ये कसं असते की जेव्हा एखादी प्रयोग आपण करतो तेव्हा ती एक पर्टिक्युलर जागेमध्ये एक प्रयोगशाळा असते आणि कोणताही जर आपल्याला त्या ठिकाणी प्रयोग सिद्ध करायचा असेल आणि त्याचं आउटपुट जेव्हा निघतो तेव्हा तो स्वतः त्या ठिकाणी प्रयोग केल्यानंतर त्याचं आउटपुट काढत असतो। अगदी तसंच समाजाचं पण आहे की एखादी गोष्ट घडत असेल तर ती गोष्ट घडत असताना आपण ती अनुभव करीत असतो। म्हणजे आपले पंच ज्ञानेंद्रियाद्वारे आपण त्या गोष्टीचा अनुभव करतो। म्हणजे समाजामध्ये जेव्हा गोष्टी घडतात ते आपण प्रत्यक्ष अनुभव करूनच ते सिद्ध करावं लागतो। परंतु याला की फलाना माणसाने सांगितलं म्हणून तुम्ही विश्वास करायचा नाही, तर आपल्या पंच ज्ञानेंद्रियाद्वारे कोणतीही गोष्ट आपल्याला ती काय करावी लागेल, आपल्याला तपासावे लागेल। आणि हे असंच घडलेलं आहे। समाजाचा अभ्यास करताना समाजशास्त्राला एक नाव ज्यांनी प्राप्त करून दिलेलं आहे ते सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे की समाजशास्त्राला एक नाव प्राप्त करून दिलं ते म्हणजे ऑगस्ट कॉम्ट यांनी समाजशास्त्राला एक नाव प्राप्त करून दिलं। कारण की त्यांनी सुद्धा समाजामध्ये राहून असे काही अनुभव त्यांनी स्वतः अनुभव केलेला आहे। वयाच्या 14व्या वर्षापासूनच त्यांना एक समाजाबद्दल ओढ निर्माण झाली आणि आपण याच्याबद्दल काहीतरी लिहिलं पाहिजे ही जिज्ञासा त्यांच्या मनात निर्माण झाली। आणि सर्वात सुरुवातीला त्यांनी पॉझिटिव्ह फिलॉसॉफी हा ग्रंथ लिहिला आणि नंतर त्यांनी काय केलं की एक एक प्रयोग समाजामध्ये राहून त्यांनी स्वतःच्या पंच ज्ञानेंद्रियाद्वारे ते एक प्रूफ करून दाखवलं आणि मग तेव्हा कुठं त्यांनी समाजशास्त्राला एक नाव त्यांनी प्राप्त करून दिलं। जवळपास समाजशास्त्राला नाव त्यांनी प्राप्त करून दिलं ते 1839 ला त्यांनी
सोशियोलॉजी इंग्लिशचा शब्द आहे सोशियोलॉजी आणि मराठीत आपण त्याला समाजशास्त्र असं म्हणतो. मग आता हा सोशियोलॉजी हा शब्द कसा घेण्यात आला? तर सोशियोलॉजी हा शब्द जो आहे हा दोन शब्द मिळून बनलेला आहे. तो लॅटिन भाषेमधील सोशियस आणि ग्रीक भाषेमधील लॉगस. आता सोशियसचा अर्थ काय होतो? तर सोशियसचा अर्थ असा होतो सहकारी किंवा सहयोगी आणि लॉगसचा अर्थ असतो शास्त्र. म्हणजे समाजामध्ये राहत असताना आपण कसं राहतो? सोबतीने राहतो, सहकार्याने राहतो, एकमेकाला सहयोग करतो. म्हणून हे दोन शब्द एकत्रित करून सोशियस आणि लॉगस या दोन शब्दांना एकत्रित करून त्यांनी सोशियोलॉजी हा शब्द त्यांनी 1839 ला जगामध्ये एक नाव त्याला प्राप्त करून दिला. म्हणजे जेव्हा आपण समाजात राहतो तेव्हा समाजात राहताना जेव्हा आपण एकमेकांशी आंतरक्रिया करतो, एकमेकांशी बोलतो, त्याला सुद्धा समाजशास्त्रामध्ये एक महत्त्वाचं स्थान आहे. समाज म्हटलं तर कुटुंब आलं. कुटुंब स्थापन करण्यासाठी समाजाने एक म्हणजे नैतिक मार्गाचा त्यांनी वापर केलेला आहे. कुटुंब असं स्थापन होत नाही, तर त्यासाठी एक नैतिक मार्ग आहे आणि तो नैतिक मार्ग म्हणजे विवाह. आणि विवाहाद्वारे आपण आपलं कुटुंब स्थापन करू शकतो. कुटुंबाचा आकडा आपण वाढवू शकतो. म्हणजे दोघांचे आपण 3 होतो, 4 होतो, म्हणजे कुटुंबाचा आकडा वाढतो. याला सुद्धा समाजामध्ये एक स्थान आहे. त्यानंतर आपल्याला कोणती गोष्ट घ्यायची असेल, कारण की आपला उदरनिर्वाह करायचा असेल तर आपल्याला आर्थिक संस्थेकडे जावं लागेल, म्हणजे बाजारात जावं लागेल. त्या ठिकाणी आपल्याला वस्तू विकत घ्यावं लागेल. त्यानंतर समाज म्हटलं तर त्या ठिकाणी समाजाला चालवण्यासाठी समाजामध्ये शिस्त, नियमने म्हणजे प्रमाणके म्हणजे नियमने हे असणे आवश्यक आहे. यासाठी राजकीय संस्था आहे. त्यानंतर समाज म्हटलं तर त्या ठिकाणी धार्मिक गोष्टी येतात, म्हणजे धार्मिक संस्था आहे. त्यानंतर समाज म्हटलं तर प्रत्येकाची संस्कृती वेगवेगळी आहे, तर सांस्कृतिक संस्था सुद्धा निर्माण होते. म्हणजे हा संपूर्ण याचा अभ्यास केला जातो. हे आपण कधी असा विचारच केला नाही की या सगळ्या ज्या आपल्या रोजच्या निगडीत बाबी ज्या आहेत यांचा सुद्धा अभ्यास होऊ शकतो. हे सुद्धा आपल्याला आधी माहिती नव्हतं, परंतु आता तुम्ही 11वीत गेलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो, तर याचा सुद्धा अभ्यास होतो. आता तुम्ही पहिलीपासून तर आता 11वी पर्यंत आले, त्याच्यानंतर तुम्ही 12वीत जाणार, त्याच्यानंतर तुम्ही हायर एज्युकेशन घेणार, तर याच्यासाठी तुम्हाला शिक्षण संस्थेमध्ये सुद्धा यावं लागतं. म्हणजे बघा की प्रत्येक गोष्टीचा अभ्यास समाजशास्त्रामध्ये केला जातो. तेच म्हणजे हा समाजशास्त्राचा परिचय. समजलं? आता समाजशास्त्राची व्याख्या सुद्धा पाहणं गरजेचे आहे. आता याच्या आधी मी तुम्हाला समाजशास्त्राची ढोबळमानाने एक व्याख्या सांगितली होती की ज्या शास्त्रात समाजाचा अभ्यास केला जातो त्याला समाजशास्त्र असे म्हटले जाते. परंतु ऑगस्ट कॉम्ट यांनी एक व्याख्या केली आहे की ती म्हणजे व्याख्या सामाजिक व्यवस्था आणि प्रगतीचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे समाजशास्त्र होय. मग आता बघा की समाजशास्त्राचे जे जनक कोण आहे हे जर आता तुम्हाला विचारलं तर तुम्ही लगेच म्हणणार की मॅडम मी एवढं सांगितलेलं आहे आणि फक्त एवढं सांगितल्यानंतर की समाजशास्त्राचा ज्यांनी शोध लावला तो म्हणजे ऑगस्ट कॉम्ट आणि त्यांनी 1839 ला लावलेला आहे. त्याच्या आधी समाजाचा अभ्यास करणारे असं कुठलंही म्हणजे त्याला एक पर्टिक्युलर नाव नव्हतं, परंतु त्यांनी हे नाव आपल्याला प्राप्त करून दिलं. मग आता समाजशास्त्राचा दाता कोण किंवा जनक कोण? तर ते म्हणजे ऑगस्ट कॉम्ट. म्हणजे जो आपल्याला जन्म घालतो तो म्हणजे आपला दाता आहे, तो आपला पालक असतो, तो आपला वडील असतो, नाही का? तसंच समाजशास्त्राला जर कोणी जन्म घातला असेल तर तो म्हणजे ऑगस्ट कॉम्ट. मग आता ऑगस्ट कॉम्ट कोण आहे? समाजशास्त्राचे जनक आहे. तर अशा पद्धतीने हा समाजशास्त्राचा परिचय जगाला ऑगस्ट कॉम्ट यांनी करून दिला. यांचा जन्म फ्रान्स मध्ये झालेला आहे. मग आता समाजशास्त्राचे वैशिष्ट्य किंवा स्वरूप सुद्धा पाहणं गरजेचं आहे. 4 आहेत वैशिष्ट्य. तर या वैशिष्ट्यामध्ये मी तुम्हाला सांगते शॉर्टकट मध्ये की समाजशास्त्र एक अनुभव प्रमाणवादी शास्त्र आहे. म्हणजे समाजशास्त्र हे अनुभव प्रमाणवादी शास्त्र आहे. आता सांगितलं की समाजशास्त्रामध्ये जर तुम्हाला कोणतीही गोष्ट जर माहिती करायची असेल किंवा एखादी घटना घडली असेल तर ते
घटना तुम्हाला अनुभवावर आधारित असणं जरुरी आहे, कारण की याला सुद्धा शास्त्राचा दर्जा प्राप्त झाला. समजा आता एखाद्या वेळेस आता समजा एखाद्याचं खून झालेला आहे आणि तो आता खूप बडम चढून तुम्हाला येऊन सांगत आहे की त्याचा त्या ठिकाणी खून झाला, परंतु तुम्ही मग दुसऱ्याला सांगणार, तिसऱ्याला सांगणार, परंतु त्याचं गांभीर्य, त्या गोष्टीचं गांभीर्य तुम्हाला कळलेलं नसतं, कारण की तुम्ही तुमच्या पंच ज्ञानेंद्रियाद्वारे ते अनुभव केलेले नाहीये. मग अशा वेळेस त्या गोष्टीवर तुम्हाला कितपत विश्वास ठेवायचा आहे किंवा नाही ठेवायचा हे आपल्यावर असते. म्हणूनच जर तुम्ही प्रत्यक्ष जाऊन त्या ठिकाणी पहा की मारलेला कोण आहे, मारताना त्याने खरंच फुल मर्डर केला आहे की हाफ मर्डर केलेला आहे, मारण्याचं साहित्य त्याने बळून चढून सांगितलं तलवार होती, होऊ शकते त्याच्याकडे कटार असेल छोटस. म्हणजेच काय होते की कधी कधी सांगण्याच्या टेंडन्सीवर अवलंबून असते की त्याने कितपत त्याला तिखट मीठ लावून सांगितलेलं आहे. तर हेच आहे विद्यार्थी मित्रांनो की समाजशास्त्र हे अनुभवावर आधारित आहे. आपल्याला प्रत्यक्ष अनुभव करावे लागेल आणि तेव्हाच आपल्याला त्या गोष्टीवर उतरावे लागेल. त्यानंतर समाजशास्त्र हे एक सिद्धांतिक शास्त्र आहे की प्रत्येक सिद्धांत या ठिकाणी मांडलेले असतात आणि ते कसे असतात, सिद्धांत अनुभवावर आधारित असतात आणि ते सिद्धांत एक समाजशास्त्र म्हणजे समाजाच्या या प्रयोगशाळेमध्ये ते सिद्ध झालेले असते, म्हणून त्याला सिद्धांतिक दर्जा दिलेला आहे. समाजशास्त्र हे तथ्यांवर आधारित आहे, म्हणजे प्रत्येक गोष्टीवर तथ्य असणं जरुरी आहे. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला पूर्वग्रह दूषितपणा त्यामध्ये असता कामा नये. म्हणजे कोणतीही गोष्ट जो मला आवडते मी म्हणून मी करणार ना, मला ते आवडत नाही म्हणून मी ते करणार नाही असं नको. म्हणजे तथ्य प्रत्येक गोष्टीवर तथ्यांवर आले. समजा आता तुम्हाला एखादी छोटासा मुलगा आहे, त्याला आता बाल गुन्हेगारीमध्ये तो वेढला गेलेला आहे आणि त्याला पकडला आहे. मग अशा वेळेस तो बाल गुन्हेगार का बरं झाला हे तुम्हाला माहिती करायचं आहे, कारण की समाजशास्त्र म्हटलं तर हे तुम्हाला अशीच विषय येणार. मग आता तो बाल गुन्हेगार का बरं झाला हे फक्त तुम्ही ऐकून लिहायचं नाही, तर तुम्हाला ते केस स्टडी करायचं आहे. मग त्या बाल गुन्हेगारी तो मुलगा कसा बनला याचा जर तुम्हाला शोध घ्यायचा असेल तर त्याच्या घरी जावं लागेल. मग घरी जाते वेळी तुम्हाला पहिलेच माहित होणार की नाही तर झोपडपट्टीमध्ये राहतो आणि मग तुम्ही तुमच्या डोळ्याच्या समोर निर्माण करणार की झोपडपट्टी कशी आहे, किचन मध्ये बघून घेता. मग झोपडपट्टीमध्ये गेला तर तुम्ही पहिलेच म्हणणार की म्हणजे आता मी जाणार, मी कशी जाऊ, तिथे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक राहतात, रस्ते खराब राहतात, घाण राहते, कसं जाणार हे तुम्ही विचार करायचा नाही. जर तुम्हाला तथ्य मांडायचं असेल, सत्य, तर तुम्हाला त्या ठिकाणी आवडते किंवा नावडते, नैतिकता किंवा अनैतिकता या गोष्टींना थारा द्यायचा नाही. तर तुम्हाला त्या ठिकाणी जावं लागेल आणि कोणत्या परिस्थितीमध्ये त्या मुलाने गुन्हा केलेला आहे तुम्हाला सिद्ध करणं जरुरी आहे. त्यानंतर समाजशास्त्र हे समग्र विज्ञान आहे. समाजशास्त्रामध्ये समग्र विज्ञान म्हणजे की समाजशास्त्रामध्ये संपूर्ण समाजाचा अभ्यास केला जातो. एकही छोटीशी गोष्ट त्यामध्ये सुटत नाही. तर त्यामध्ये भारत हा असा आहे की देश असा आहे की विविधतेने नटलेला देश आहे. त्यामध्ये साधू तुम्हाला दिसणार, सापाला पण या ठिकाणी पूजलं जाते, याचा सुद्धा अभ्यास समाजशास्त्रामध्ये केला जातो. म्हणून समाजशास्त्र हे समग्र विज्ञान आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण समाजशास्त्राचा परिचय, यामध्ये समाजशास्त्र म्हणजे काय, त्याची व्याख्या, समाजशास्त्राचे जनक कोण आणि समाजशास्त्राचे स्वरूप किंवा वैशिष्ट्य काय आपण बघितलेलं आहे. नेक्स्ट क्लासमध्ये आपण दुसरं बघू. तत्पूर्वी धन्यवाद.